आणि यानंतर आता ब्रेकिंग बातमी आहे सोलापूरहून। सोलापूरचे भाजपचे उमेदवार राम सातपुते यांचा उमेदवारी अर्ज दाखल होणार असून राम सातपुते यांचा आज उमेदवारी अर्ज दाखल होतोय। आज अनेक उमेदवार आपला उमेदवारी अर्ज दाखल करतात, तर सोलापुरामध्ये देवेंद्र फडणवीस सुद्धा या ठिकाणी शक्ती प्रदर्शनासाठी दाखल होतात। ते सुद्धा राम सातपुते यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी देवेंद्र फडणवीस या ठिकाणी पोहोचतात। तर सोलापूर भाजपचे उमेदवार राम सातपुते यांच्या उमेदवारी अर्जासाठी जोरदार शक्ती प्रदर्शन केले जाते। पोलिसांचा बंदोबस्त सुद्धा आपल्याला या ठिकाणी तैनात दिसतोय। तर राम सातपुते यांचा आज उमेदवारी अर्ज दाखल केला जाणार आहे। सोलापुरामध्ये भाजपचे उमेदवार राम सातपुते यांचा आज उमेदवारी अर्ज दाखल होणार आहे। लोकसभा निवडणुकीची सगळीकडे रणधुमाळी सुरू आहे, तर सोलापूरमध्ये महायुती उमेदवारांचे अर्ज या ठिकाणी दाखल केले जात आहेत। राम सातपुते यांचा अर्ज सुद्धा दाखल झालेला आहे। सोलापूर जिल्ह्यातील जनतेच्या आशीर्वादाने मी आमच्या प्रमुख नेत्यांसही माझा लोकसभेचा अर्ज दाखल केलेला आहे। निश्चित मला विश्वास आहे सोलापूरकर पूर्ण आशीर्वाद मला देतील। एक सामान्य परिवारातील कार्यकर्ता ते आमदार आणि आता लोकसभेची उमेदवारी हा निश्चित माझ्यासाठी एक अविस्मरणीय क्षण आहे। मोदीजींच्या आशीर्वादामध्ये मोदीजींनी जी विकासाची कामं केली आहेत, मोदीजीने गोर गरीब आदिवासी दलित सामान्य शेतकरी यांच्यासाठी जे काम केलं आहे, त्या विश्वासावर निश्चित सोलापूरकर मला आशीर्वाद देतील हा मला विश्वास आहे। विरोधी उमेदवार देखील प्रबळ आहेत, त्यांच्याकडे देखील प्रचाराच्या व्यवस्थित प्रचार केला जात आहे, त्यांना कसं फाईट देणार आहात, काय विश्वास? मोदीजींनी जे काम केलं आहे त्या कामाच्या जोरावरती, मोदीजींच्या विकासाच्या कामावरती निश्चित सोलापूरकर आमच्या सोबत राहतील आणि मला विश्वास आहे की मोदीजींनी या सोलापूरसाठी जे काही कामं केले आहेत, गोरगरीब जनतेसाठी जी कामं केले आहेत, त्या मोदी सरकारच्या मागच्या 10 वर्षाच्या कामगिरीवरती आम्हाला निश्चित विजयश्री भेटेल। दादा, साताऱ्यातून उदयनराजे भोसलेंना उमेदवारी जाहीर झालेली आहे, काय शुभेच्छा द्याल? निश्चित हा त्या ठिकाणी छत्रपतींच्या गादीचा मान आहे आणि निश्चित भारतीय जनता पार्टी आणि महायुतीच्या नेत्याने हा एक छत्रपतींच्या गादीचा मान राखला आहे आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा निश्चित आम्हाला आशीर्वाद भेटेल। धन्यवाद। तर आपण याविषयी सविस्तर बोलणार आहोत। आमचे प्रतिनिधी प्रीतम पंडित आपल्यासोबत आहेत। प्रीतम, आपण पाहतोय सोलापूरमध्ये नुकतंच राम सातपुते यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केलाय। खरं तर सोलापूर कायमच भाजपचा हा असा एक मजबूत बालेकिल्ला राहिलेला आहे आणि त्यामुळे सर्वाधिक मताधिक्यानं आणि मोदींच्या विकास कामांनी मी इथं निवडून येईन असा दावा सुद्धा सातपुते यांनी केलेला आहे। प्रीतम, नक्कीच सुवर्णा, पाहायला गेलं तर सकाळपासूनच भाजपच्या शहर आणि जिल्हा कार्यकारिणीकडून देवेंद्र फडणवीस यांच्या आगमनाची, रॅलीची आणि उमेदवारी भरण्याची जी काय आहे ती जय्यत तयारी केल्याचे आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळालं। माढ्याचे खासदार असतील किंवा भाजपचे उमेदवार असतील रणजित नाईक निंबाळकर आणि भाजपचे जे सोलापूरचे उमेदवार आहेत राम सातपुते यांनी काही वेळातच जिल्हाधिकार्यालयात जाऊन उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे आणि सध्या पाहायला गेलं तर दोन्हीही नेत्यांकडून शक्ती प्रदर्शन केले जात आहे। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सोलापुरात दाखल झालेले आहेत आणि काही वेळातच ते जी काही भाजपकडून रॅली काढण्यात आली आहे त्या रॅलीमध्ये ते सहभागी होतील आणि सहभागी झाल्यानंतर जे कार्यकर्ते जे प्रतीक्षेत होते देवेंद्र फडणवीस यांची एक छोट्याखानी सभाही 7 रस्ता परिसरात होणार आहे। त्यामुळे कुठेतरी भाजपकडून येणारी जी काही निवडणूक आहे ती प्रतिष्ठेची आणि अटीतटीची होणार आहे, कारण समोरचा जो उमेदवार आहे तोही तुलनेत बळ असा भक्कम असा आणि मजबूत असा उमेदवार काँग्रेसकडून देण्यात आलेला आहे। प्रणिती शिंदे यांनी गेल्या महिनाभरापासून जी काय 580 मतदारसंघाची गावं आहेत त्यातील अर्ध्या गावांमध्ये पोहोचून कुठेतरी प्रचारातही त्यांनी धडाका उडून दिल्याचे चित्र पाहायला मिळत आहे। त्यामुळे कुठेतरी आता सोलापूरची जी लढत आहे ती चुरशीची होताना आपल्याला या ठिकाणाहून दिसत आहे। अगदी बरोबर आहे। धन्यवाद प्रीतम या सविस्तर माहितीसाठी।